अनलिमिटेडच्या सुरुवातीला एक मोठी बातमी. तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव आज पंढरपुरात विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत. केवळ चंद्रशेखर राव यांनाच विठ्ठल दर्शनाची परवानगी देण्यात आली आहे. त्यांच्या फौजफाट्यातील मंत्री, पदाधिकारी आणि नेत्यांना दर्शनाची परवानगी मिळालेली नाही. आषाढी वारी सुरू असल्यामुळे व्हीआयपी दर्शन व्यवस्था बंद आहे. त्यामुळे हा निर्णय घेतला असल्याचं मंदिर समितीकडून सांगण्यात आलंय. हेलिकॉप्टरमधून पालखीवरती पाकळ्यांचा वर्षाव करण्याची केसीआर यांची मागणी सुद्धा प्रशासनानं सुरक्षेच्या कारणास्तव नाकारली आहे. पंढरपूर मंगळवेढा मतदारसंघातील दिवंगत माजी आमदार भारत भालके यांचे पुत्र भगीरथ भालके के चंद्रशेखर राव यांच्या उपस्थितीत बीआरएस पक्षात शेकडो समर्थकांसह प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके यांच्या सरकोली या निवासस्थानी केसीआर कार्यकर्त्यांचा मेळावा होणार आहे आणि त्यानंतर भालके यांच्याकडे तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव स्नेहभोजन करतील आणि मग ते तुळजाभवानीच्या दर्शनासाठी जातील. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत पंढरपुरातून जोडले गेलेत. वीरेंद्र, आता किती वेळात केसीआर हे विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणार आहेत? सगळी व्यवस्था कशी आहे? त्यांच्या सोबत कोण कोण असणार आहे? आता केसीआर, तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांचा ताफा हे पंढरपुरामध्ये दाखल झालेला आहे. गोपाळपूरमध्ये त्यांच्या ताफ्यातील काही वाहने अडवण्यात आली होती, मात्र त्यांच्या सोबत जे वाहनं होती त्यांना सोडण्यात आलेली आहे. मंत्रिमंडळातील काही नगरसेवक असतील आणि त्यांचे जे सहकारी असतील त्यांना थांबवण्यात आलं होतं गोपाळपूर येथे. मात्र त्यांचा ताफा आता पंढरपूरमध्ये दाखल झाला आहे आणि थोड्याच वेळात मंदिरापाशी येत आहे. बरं, त्यांच्या सोबत कोण कोण आहेत आणि त्यासोबत कोणकोणत्या गोष्टींना मंदिर प्रशासनानं परवानगी नाकारली आहे, ज्याची मागणी केसीआर यांनी केली होती? केसीआर यांच्या मंत्रिमंडळाला दर्शनासाठी सोडावं अशी त्यांची मागणी होती. राजशिष्टाचाराप्रमाणे त्यांना दर्शनाला सोडावं असं त्यांची मागणी होती. मंदिर समितीकडनं सांगण्यात आलेलं आहे की केसीआर आणि त्यांच्या सोबत काही निवडक लोक यांना मंदिरात सोडण्यात येईल. बरं वीरेंद्र, ठीक आहे, धन्यवाद तुम्ही दिलेल्या सगळ्या माहितीसाठी. तर तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आता पंढरपुरात पोहोचलेले आहेत, त्यांच्या गाड्यांचा ताफा, आणि आता काही क्षणात ते विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन देखील घेणार आहेत. मात्र त्यांच्या सोबतच्या ताफ्यातल्या इतर मंडळींना मात्र दर्शन नाकारण्यात आलंय. तर केसीआर यांचं पंढरपुरात आज शक्ती प्रदर्शन पाहायला मिळणार आहे. एकतर आषाढी एकादशीच्या 2 दिवसापूर्वीच केसीआर स्वतः विठ्ठलाचं दर्शन घेण्यासाठी थेट पंढरपुरात आलेले आहेत आणि त्याच नंतर आज संध्याकाळी महाराष्ट्रातल्या काही नेत्यांचा बीआरएस या पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. हा देखील कार्यक्रम आज संध्याकाळी, आणि त्यासोबत आत्ता पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर के चंद्रशेखर राव हे तुळजापुरात जाऊन तुळजाभवानीचं देखील दर्शन घेणार आहेत. मात्र सध्या त्यांचा ताफा पंढरपुरात दाखल झालेला दिसतोय. तर बीआरएस पक्षाचे अध्यक्ष तथा तेलंगणा राज्याचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे संपूर्ण मंत्रिमंडळासह तुळजापूरमध्ये जाणार आहेत आणि दुपारी तुळजाभवानीचं दर्शन घेणार आहेत. त्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव दुपारी 3 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत सर्वसामान्यांसाठी तुळजाभवानी मंदिरात प्रवेश बंद असणार आहे. दरम्यानच्या काळात मुख्य दारातून दर्शन बंद करून घाटशील मार्गे भाविकांना दर्शन घेता येणार आहे. पंढरपुरात दर्शन घेतल्यानंतर केसीआर आपल्या सर्व मंत्रिमंडळासोबत तुळजापूरला जाणार आहेत आणि तिथे दुपारी 3 ते 6 या काळामध्ये सर्वसामान्यांसाठी तुळजाभवानीचं दर्शन आज 3 तास बंद ठेवण्यात आलंय, कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री आणि त्यांचं संपूर्ण मंत्रिमंडळ तुळजापुरात दर्शनासाठी येत आहे. दुपारी 3 ते 6 वाजेपर्यंत 3 तास आज तुळजाभवानी मंदिर हे सर्वसामान्यांना दर्शनासाठी बंद असेल सुरक्षेच्या कारणास्तव, कारण तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर हे आपल्या मंत्रिमंडळासह तुळजाभवानीच्या मंदिरात येत आहेत. तेलंगणाचे मुख्यमंत्री तथा भारत राष्ट्र समिती पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष के चंद्रशेखर राव हे तुळजाभवानी मातेच्या दर्शनासाठी तुळजापूर येथे येत असून त्यांचं कारण पुढे करून आज तुळजाभवानी मंदिर ट्रस्टीने, त्यामध्ये कलेक्टर असतील, आमदार असतील, यांनी आज भाविक भक्तांसाठी मंदिराचं महाद्वार हे 3 तासासाठी बंद करण्याचं प्रयोजन केलेलं आहे. तेलंगणाचे अर्थमंत्री माननीय श्री हरीश राव यांच्याशी याबाबत चर्चा केली
त्यांनी आत्ताच सांगितलं की मी यावर तात्काळ ॲक्शन घेतो आणि आमच्यासाठी मंदिर बंद करायची गरज नाही. भावी भक्तासाठी मंदिराचं गेट महाद्वार हे खुलं ठेवावं असं मी आता कलेक्टर साहेबांशी बोलून त्यांनी सांगितले. आणि आता पुढची बातमी आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंना आणखी एक मोठा धक्का देणार आहे. अर्थात शिवसेना उद्धव ठाकरेंना एक धक्का देणार आहे. तसे संकेत शिवसेनेचे प्रवक्ते नरेश म्हस्केंनी दिलेत. ठाकरे गटाचा आणखी एक नगरसेवक शिवसेनेत येणार आहे अशा आशयाचं ट्विट नरेश म्हस्केंनी केलंय. त्यामुळे ठाकरे गटातील कोणता मोहरा शिंदेंच्या गळाला लागलाय याची उत्सुकता लागली आहे. नरेश म्हस्के यांनी केलेलं ट्विट आपण पाहूयात, ज्यातून हे संकेत मिळत आहेत. आज उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा आणखी एक मोहरा कमी होईल. खऱ्या शिवसेनेत येऊन विचारांशी निष्ठा ठेवेल. नाहीच राहू शकत तिथे खरे कार्यकर्ते आता. स्मशान शांतता पसरणार, तिकडे मरोत कुणी काही बाता. सुपडा साफ होणार आणि तुमचे उखळ पांढरे होणार. उठा, तुमच्यावरती लवकरच झोपायची वेळ येणार. ईडीचा फेरा ठेपलाच आहे येऊन तुमच्या दारी. म्यान करून ठेवा तुमच्या गंजल्या तलवारी, असं ट्विट शिवसेना प्रवक्ते नरेश म्हस्के यांचं. आणि त्यांनी आपल्या ट्विटमधून एक संकेत दिलेत. कोणीतरी एक नेता शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचा हा लवकरच शिवसेनेमध्ये येऊन सामील होणार आहे. आणि आताची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव पंढरपुरात पोहोचलेत. आणि ही थेट दृश्य आपण पाहतोय ते आता मंदिर परिसरामध्ये आहेत आणि आता दर्शनासाठी निघालेले आहेत. त्यांच्यासोबत पंढरपूर आणि परिसरात त्यांचं अख्खं मंत्रिमंडळ तर आलेलं आहे त्यांच्यासोबत. मात्र पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाला दर्शनासाठी परवानगी नाकारली आहे. फक्त स्वतः एकटेच तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव हे दर्शनासाठी जाऊ शकतात असं मंदिर समितीने सांगितलंय. ही थेट दृश्य आपण पंढरपूरच्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरातली पाहतोय. सुरक्षा व्यवस्था आहे इथे. आज सुरक्षेच्या कारणास्तव एकतर 2 दिवसांवरती आषाढी एकादशी आली आहे आणि त्यात के चंद्रशेखर राव हे दर्शनासाठी आले आहेत. आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात हे देखील त्यांच्या ताफ्यासोबत आहेत. वीरेंद्र, संपूर्ण मंत्रिमंडळ तेलंगणाचं पंढरपूरच्या पश्चिमद्वार येथील रस्त्यावर चालत येत आहे आणि केसीआर यांचा ताफा सोफाळे येथे थांबवण्यात आलेला आहे. आणि त्याप्रमाणे सर्व पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे. रोप लावलेले आहेत कडेने, जेणेकरून त्यांना मंदिरापर्यंत त्यांचं मंत्रिमंडळ हे सगळं मंदिरापर्यंत येऊ शकतंय. आत्ता आपण पश्चिमद्वार येथील जवळ नामदेव पश्चिमद्वार येथील मंदिरापाशी आहोत आणि सर्व ताफा एकंदरीत पूर्णपणे ताफा हा त्यांचा मंदिरापाशी येत आहे. बरं वीरेंद्र, त्यांचा ताफा येतोय तुम्ही म्हणताय खरं, मात्र मंदिर समितीनं फक्त त्यांना एकट्यांनाच दर्शनासाठी परवानगी दिली आहे. मग काय असं सांगण्यात आलं होतं, पण संपूर्ण मंत्रिमंडळ आता मंदिरापाशी आलेलं आहे आणि राजशिष्टाचारानुसार त्यांचा मंदिरामध्ये दर्शनासाठी प्रवेश होऊ शकतो असं एकंदरीत चित्र आहे. मंदिर प्रशासनाने वारीच्या काळात दर्शनाला एवढ्या लोकांना सोडता येणार नाही असं कळवलं होतं, परंतु आता असं चित्र आहे की संपूर्ण अख्खं मंत्रिमंडळ हे चालत रुक्मिणी गेट येथे उत्तरद्वार VIP गेट येथे आलेला आहे आणि मंत्रिमंडळातील मंत्र्यांनी सहकार्यांनी VIP गेट मधून आत मंदिरामध्ये प्रवेश केलेला आहे. आणि आता स्वतः भगीरथ भालके आहेत त्या केसीआर यांच्याबरोबर आणि महाराष्ट्राचे समन्वयक आहे शंकर अण्णा हे सुद्धा आहेत. आणि आता सर्वांचा प्रवेश संपूर्ण मंत्रिमंडळाचा मुख्यमंत्री केसीआर यांच्या सोबत आता मंदिरामध्ये प्रवेश होत आहे. एकंदरीत एकादशीचं वातावरण आज नवमीलाच इथं पंढरपूरमध्ये झालेलं आहे. संपूर्ण फौज पाटा तैनात आहे. वारकऱ्यांबरोबरच पोलीस प्रशासन पूर्णपणे तैनात आहे. कोणती प्रकारची समस्या होऊ नये याची दक्षता घेत आहे. आणि संपूर्ण ताफा आता केसीआर आहेत, त्यांचं मंत्रिमंडळ आहेत, पंढरपूरचे भगीरथ भालके आहेत, हे सर्व आता मंदिरामध्ये 2 मिनिटात प्रवेश करतील. वीरेंद्र, त्यांच्या मंत्रिमंडळातले साधारण किती मंत्री असतील आता त्यांच्यासोबत?
एकूण जवळजवळ संपूर्ण मंत्रिमंडळासहित एकूण 100 ते 150 लोक त्यांच्याबरोबर आहेत. इथे स्थानिक महाराष्ट्रातले त्यांचे पदाधिकारी आहेत, तेलंगणाचं मंत्रिमंडळ आहे. एकंदरीत अबकी बार किसान सरकारचा नारा देत BRS पक्ष महाराष्ट्रामध्ये दाखल झालेला आहे आणि त्यांनी पूर्णपणे वारीमध्ये वातावरण पूर्णपणे ढवळून निघालेले आहे बेराजा. आणि ऐन नवमीला ते पंढरपुरात दाखल झाल्यामुळे आज एकादशीचं रूप आलेलं आहे पंढरपूरला. बरं, हा सगळा ताफा आधीच कालपासूनच पंढरपुरात पोहोचलेला होता. 200 रूम्स हॉटेल्सच्या या सगळ्यांसाठी बुक करण्यात आलेल्या होत्या. त्या पार्श्वभूमीवर सध्या पंढरपुरातलं वातावरण हे काय दिसत होतं. एकतर आषाढी एकादशी आहे, त्या निमित्तानं सगळी पूर्वतयारी सुरू, त्यातच आता KCR येणार म्हटल्यावर एक विशेष लगबग कालपासून पंढरपुरात दिसत होती का? एकादशी आणि वारीमुळं त्यांच्या संपूर्ण मंत्रिमंडळाने मुक्काम सोलापूरमध्ये ठोकला होता आणि आज ते सकाळी पंढरपूरमध्ये दाखल झालेले आहेत. आणि त्यामुळे राजशिष्टाचारानुसार त्यांना त्यांच्या मंत्रिमंडळाला दर्शन द्यावे, पूर्णपणे त्यांची सोय करावी असं BRS पक्षाचे प्रवक्ते माणिक कदम यांनी काल मागणी केली होती आणि त्यांची मागणी मान्य झालेली आहे दर्शनाची. मात्र हेलिकॉप्टरने जे पुष्पवृष्टी करायची होती ती नाकारण्यात आलेली आहे. आणि आता मंदिर परिसरामध्ये वारकरी आहेत. पूर्ण KCR यांचं BRS पक्षाचं मंत्रिमंडळ, इथं स्थानिक अधिकारी पदाधिकारी सर्व आहेत आणि संपूर्ण मंदिरामध्ये एक प्रकारची पूर्णपणे गर्दी झालेली आहे. पोलीस प्रशासन त्यामुळं पूर्णपणे अलर्ट मोडवर आहे. बरं, आता साधारण किती वाजेपर्यंत KCR आणि त्यांचा ताफा पंढरपुरात असणार आहे आणि पुढचे कार्यक्रम काय आहेत? त्यांचा ताफा फक्त दर्शन केल्यानंतर इथं अवघे 20 मिनिटाचा त्यांचा पंढरपुरातील दर्शनाचा जो आहे तो सगळा कार्यक्रम आहे. येथून ते सरकोली येथे भगीरथ भालके यांच्या घरी स्नेहभोजनाला जाणार आहेत आणि तेथेच भगीरथ भालकेंचा जे राष्ट्रवादीचे पोटनिवडणुकीचे उमेदवार होते त्यांचा BRS पक्षामध्ये प्रवेश आहे. शेकडो कार्यकर्ते त्यांच्याबरोबर आहेत आणि त्यांच्या सहित त्यांचा BRS पक्षामध्ये प्रवेश होणार आहे. बरं, तिथून पुढे ते तुळजापूरला जाणार आहेत. जी वीरेंद्र, आणि आपण आपल्या प्रेक्षकांना सुद्धा ही सगळी दृश्य दाखवतोय. पोलिसांचा मोठा फौजफाटा आणि त्याचं कारण म्हणजे तेलंगणाचे मुख्यमंत्री K. चंद्रशेखर राव सध्या पंढरपुरात विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी आलेत. अर्थात आता BRS हा त्यांचा पक्ष, भारत राष्ट्र समिती हा पक्ष आणि त्याचे सर्व आहेत KCR. आणि आता तो पक्ष महाराष्ट्रामध्ये सुद्धा हातपाय पसरू पाहतोय आणि त्यासाठीच आता आषाढी एकादशीच्या 2 दिवस आधी KCR यांनी विठ्ठल रुक्मिणी दर्शनाचा प्लान केला, नियोजन केलं आणि त्यानुसार ते आपल्या तेलंगणातल्या संपूर्ण मंत्रिमंडळासह आलेले आहेत. आधी एकतर पंढरपुरातल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिर संस्थाननं त्यांच्या सर्व मंत्रिमंडळाला साधारण 100 ते 150 लोकांचा जो ताफा होता या सर्वांना दर्शन देण्यास खरं तर परवानगी नाकारलेली होती. फक्त KCR हेच जाऊन दर्शन घेऊ शकतात असं सांगण्यात आलेलं होतं. मात्र आज चित्र वेगळं दिसतंय. KCR यांच्या सोबत असलेले मंत्रिमंडळातील प्रत्येक मंत्री आणि त्यांच्या ताफ्यामध्ये असलेला प्रत्येक जण आज विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी मंदिरात आता गेलेला आहे. बाहेरची दृश्य आपण पाहतोय जिथे सगळा पोलीस बंदोबस्त आहे. साधारण 15 ते 20 मिनिटात विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन KCR हे आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी निघून जातील. भगीरथ भालके यांच्या निवासस्थानी त्यांचा नियोजित कार्यक्रम आहे, स्नेहभोजनाचा कार्यक्रम. मात्र त्याआधी सकाळच्या वेळेत तेलंगणाचे मुख्यमंत्री आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासोबत पंढरपुरात आलेत विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी. आणि आता तिथे संपूर्ण माहोल किंवा संपूर्ण हा भाग BRSमय झालाय. अर्थात हे गुलाबी वादळ महाराष्ट्रामध्ये सुद्धा घोंगावू लागलंय आणि खरं तर सोलापुरामध्ये त्याची सुरुवात देखील झाली. गाव पातळीवरच्या निवडणुकीमध्ये BRS पक्षाचा एक लोकप्रतिनिधी निवडून आला. त्यानंतर आता राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे सुद्धा आज BRS पक्षामध्ये प्रवेश करतायत. स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR हे पंढरपुरात आलेले असताना त्यांच्या उपस्थितीत हा पक्षप्रवेश कार्यक्रम संध्याकाळी पार पडणार आहे. मात्र त्याआधी
BRS पक्षाचं आणि स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री KCR यांचं महाराष्ट्रातलं हे शक्ती प्रदर्शन आपण पाहतोय। आपल्या अख्ख्या मंत्रिमंडळासह आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर KCR पंढरपुरात। पुन्हा जाऊयात पंढरपुरातले अपडेट्स घेण्यासाठी आमचे प्रतिनिधी वीरेंद्र उत्पात आपल्यासोबत आहेतच। वीरेंद्र, आपण आता VIP गेट म्हणजे रुक्मिणी उत्तरद्वार येत आहोत आणि आत सर्व KCR यांचं मंत्रिमंडळ सहकारी आत गेलेले आहेत, दर्शनासाठी गेलेले आहेत। चांदीचा दरवाजा जो आहे तो आता बंद करण्यात आलेला आहे। आतील सर्व जे चित्रीकरण आहे ते मंदिर समितीकडून देण्यात येणार आहे आणि थोड्या वेळातच KCR बाहेर दाखल होतील। आणि आपल्यासोबत DYSP विशाल हेराज, 2 मिनिटं। आज एवढा ताण पडलेला आहे आणि ऐन वारीमध्ये मंत्रिमंडळ आलं आहे, मात्र सर्व एकंदरीत सुरक्षा माननीय तेलंगणा मुख्यमंत्री यांचा झटपट सिक्युरिटी होता, त्या अनुषंगाने आपला सर्व व्यवस्थित बंदोबस्त लागलेला आहे। कुठेही वारकऱ्यांवर त्यांना गैरसोय होणार नाही याच्याबाबत आमच्याकडून पूर्ण काळजी घेण्यात आलेली आहे। किती लोक पाठवलेत आज काय कळू शकेल का? एकंदरीत पोलीस प्रशासनाने पूर्णपणे तयारी केलेली आहे आणि थोड्या वेळात KCR आणि त्यांचं मंडळ बाहेर पडेल। बरं, मी देत नाही बरं, कालपासूनच KCR आणि त्यांचं मंत्रिमंडळ पंढरपुरामध्ये आहे। वीरेंद्र, त्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात गेले 2 दिवस कशा पद्धतीने सगळी सुरक्षा व्यवस्था आहे? पंढरपूरमध्ये शासन पोलीस प्रशासनाला सूचना केल्या होत्या, त्रुटी काय आहेत त्या जाणून घेतल्या होत्या आणि त्याप्रमाणे त्यांनी सांगितलं होतं की वारकऱ्यांसाठी कोणत्याही प्रकारची त्रुटी राहू नये, कोणतीही समस्या निर्माण होऊ नये, ह्याची दक्षता सर्वांनी घ्यावी। येणारा प्रत्येक वारकरी आपल्यासाठी महत्वाचा आहे आणि त्यामुळे पंढरपूर पूर्णपणे सज्ज झालेले आहे। ऐन वेळेस जी कामं करायची होती ते सुद्धा प्रशासनाला पूर्ण करण्यास सांगितलेली आहे। त्याच्यावरून मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर सुधारलं होतं। पंढरपुरातली व्यवस्था पोलीस प्रशासन, नगरपालिका प्रशासन, महसूल प्रशासन यांनी पूर्ण केलेली आहे, त्यांची जबाबदारी पूर्ण पाळलेली आहे आणि यंदाची वारी विक्रमी होणार आहे असं चित्र तर आहेच आहेत आणि त्याच्यामध्ये हे राजकीय जे दौरे आहेत ते झाल्यामुळे थोडा ताण पोलिसांवर पडला तरी त्यांनी पूर्णपणे काळजी घेतलेली आहे। हो, कारण पोलिसांवरती ताण पडलाय ही गोष्ट तुम्ही नमूद केली आहे। याचं कारण म्हणजे काही दिवसांपूर्वी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री हे सुद्धा स्वतः पंढरपुरात येऊन त्यांनी देखील पाहणी केली होती आषाढी एकादशीच्या पार्श्वभूमीवर, तिथे वारकऱ्यांची काही गैरसोय होऊ नये। त्यानंतर लगेचच तेलंगणाचे मुख्यमंत्री पंढरपुरात आणि आता लगेचच आषाढी एकादशी, त्यामुळे साधारण 10 ते 15 लाख वारकरी त्या दिवशी सुद्धा पंढरपुरात येणार आहेत विठुरायाच्या दर्शनाला। त्यामुळे एकंदरीतच हा संपूर्ण आठवडा किंवा हे काही दिवस आषाढी वारीचे आणि त्यातल्या या VIP मोमेंट्स, त्यामुळे पंढरपुरात रेलचेल दिसते। श्वेता, मुख्यमंत्री KCR यांची एक गाडी मंदिर परिसरामध्ये सोडण्यात आलेली आहे। आता ते म्हणजे गोपाळकृष्ण मंदिरापासून चालत आले होते, मात्र आता एक गाडी त्यांच्यासाठी इथं दाखल झालेली आहे आणि त्या गाडीमध्ये बसून ते पुढील दौऱ्यासाठी निघतील इथून। बरं, आणि आता सध्या हे सगळं मंत्रिमंडळ आणि KCR आता विठ्ठल दर्शनानंतर आता रुक्मिणी मातेच्या दर्शनाला गेल्याचं दिसतंय आणि ही मंदिरातली दृश्य आपण आपल्या प्रेक्षकांना दाखवतोय। ही आतली दृश्य आहेत गाभाऱ्यातली, बाहेर सगळा पोलिसांचा फौजफाटा दिसतोय आणि साधारण किती वेळ लागतोय हे संपूर्ण मंत्रिमंडळाचं दर्शन व्हायला? अवघ्या 10 ते 15 मिनिटात मंत्रिमंडळाचं दर्शन होईल, कारण की यांच्या दर्शनासाठी पूर्ण दर्शन रांग थांबवण्यात आलेली आहे आणि दर्शन रांगेमधल्या वारकऱ्यांना समस्या होऊ नये, त्रास होऊ नये याची दक्षता मंदिर समिती घेत आहे, जेणेकरून ती दर्शन रांग गोपाळपूर येथील पत्रा शेडमध्ये आहे। दर्शनासाठी 10 ते 15 तास लागतात। VIP दर्शन त्यासाठीच बंद करण्यात आलं होतं आणि आता जर का ते थांबवण्यात आलं तर ती रांग वाढेल, भाविकांना वारकऱ्यांना त्रास होऊ नये अशी मंदिर समितीची एकंदरीत तयारी त्यांचं म्हणणं आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर हे दर्शन आटपून ते इथून त्यांचा ताफा रवाना होईल।
बरं, मात्र तोपर्यंत दर्शन थांबवण्यात आलंय किंवा तोपर्यंत इतर जे सर्वसामान्य दर्शनासाठी येत असतात किंवा ज्या काही नियोजन असतं दररोजचं त्याच्यामध्ये काय बदल करण्यात आलेत? रोजच्या दर्शन व्यवस्थेमध्ये काय बदल केलेत आज वीरेंद्र? नाही, रोजच्या दर्शनामध्ये दर्शन रांग थांबवलेली आहे थोडा वेळ फक्त, आणि दर्शन रांग थांबवल्यामुळे ती फक्त भाविकांना त्याचा वेळ लागणार आहे दर्शनाला. रोजची दर्शनची रांग आहे ती आहे तशी ठेवलेली आहे. मात्र दर्शन मंडपातनं जी रांग इथं येते त्या रांगेत ती म्हणजे मंदिरामध्ये जिथून त्याचा प्रवेश होतो तिथं ती थांबवण्यात आलेली आहे. आणि या मंत्रिमंडळाचं मुख्यमंत्र्यांचं दर्शन झाल्यानंतर ना ते VIP गेट मध्ये गुरुकुणी माते दर्शन झाले की ती दर्शन रांग चालू करण्यात येईल. बरं, ही एक्सक्लुझिव्ह दृश्य आपण प्रेक्षकांना दाखवतोय. स्वतः KCR विठुरायाचे दर्शन घेत आहेत आणि त्याचसोबत सध्या वीरेंद्र पंढरपुरात काय चर्चा सुरू आहे यामागे? कारण ज्या प्रकारे KCR हे आपल्या मंत्रिमंडळासकट पंढरपुरात विठुरायाच्या दर्शनासाठी येत आहेत आषाढी एकादशीच्या 2 दिवसाआधी, काय चर्चा सुरू आहेत? आपकी बार KCR की बहार असे त्यांचे स्लोगन आहे आणि त्यांनी तसा प्रयत्न केलेला आहे की संपूर्ण पंढरपूर हे BRS मय होईल. कारण त्यांना हुकुमाचा एकटा, ज्यांना पोटनिवडणुकीमध्ये 1,05,000 मतं पडली होती, ते भगीरथ भालके आज पंढरपूरमध्ये म्हणजे BRS पक्षात प्रवेश करत आहेत. त्यामुळे संपूर्ण पंढरपूरमध्ये जे मुख्य स्थान आहे वैष्णव संप्रदायाचं, महाराष्ट्राचं आराध्य दैवत आहेत, त्यांनी इथून ती सुरुवात केलेली आहे. आणि जो काय मेसेज जाणार आहे संपूर्ण महाराष्ट्रात की शेतकऱ्यांचं सरकार आहे, तो मेसेज देण्यामध्ये ते काही जास्त प्रमाणात म्हणजे यशस्वी होत आहेत असं एकंदरीत दिसत आहे. कारण की ज्या प्रकारे प्रचार झालेला आहे, ज्या प्रकारे त्यांनी जाहिरातबाजी केलेली आहे आणि येथील जे प्रवेश होत आहेत भालकेंच्या सोबत शेकडो कार्यकर्ते आहेत, त्यामुळं त्यांचा जो आहे स्वार्थ आणि परमार्थ हे दोन्ही पण पूर्ण होतील की काय असं एकंदरीत दिसत आहे. हो, म्हणजेच आता हे गुलाबी वादळ हे पंढरपुरामध्ये आलंय अशी चर्चा रंगत असताना आता ही KCR यांची भक्ती म्हणायची की शक्ती प्रदर्शन म्हणायचं असा देखील एक प्रश्न विचारला जातोय दबक्या आवाजात. भक्तिमय शक्ती प्रदर्शन आहे असं एकंदरीत चर्चा आहे पंढरपूरमध्ये. कारण भक्ती आणि त्यांचा जी शक्तीचं प्रदर्शन करायचं आहे, त्यांनी जे टायमिंग साधलेलं आहे आणि 9मीला ते पंढरपूरमध्ये दाखल झाले आहेत. आणि संपूर्ण जो माहोल असतो, फौजपाटा असतो आणि एकादशीचं महापूजेचं जे वातावरण असतं त्या प्रकारचं वातावरण आता पंढरपुरात झालेलं आहे. त्यामुळे त्यांचं जे त्यांनी अचूक टायमिंग काढलेलं आहे ते त्यांच्या पूर्णपणे म्हणजे काही प्रमाणात तर पथ्यावर पडेल असं एकंदरीत दिसत आहे. बरोबर, म्हणजे आता ज्या पद्धतीनं BRS हा पक्ष, भारत राष्ट्र समिती पक्ष महाराष्ट्रामध्ये पाय रोवू पाहतोय किंवा आपलं अस्तित्व निर्माण करू पाहतोय, त्यासाठी विठुरायाचं दर्शन घेऊन KCR सुरुवात करतायत महाराष्ट्रामध्ये आपल्या पक्षाचे हातपाय पसरवायला किंवा मुळं रोवायला, आणि म्हणूनच विठ्ठलाचं दर्शन घेत आहेत असं म्हणायला हरकत नाही. निश्चितच महाराष्ट्रामध्ये येणारा, महाराष्ट्रातील काय इतर राज्यातील जे विठ्ठल भक्त आहेत ते पूर्ण जगभरात आहेत आणि त्या विठ्ठल भक्तांचं संपूर्ण लक्ष हे पंढरीच्या वारीकडे असतं. आणि त्या वारीमध्ये ते हे स्वतः आलेले आहेत आणि ज्या पद्धतीने त्यांनी प्रचार केलेला आहे आणि पक्षप्रवेश आहे, त्यामुळे त्यांना याचा फायदा होण्याची शक्यता आहे. कारण वेगवेगळे राजकीय नेते आहेत ते त्यांच्या या दौऱ्यावर टीका करताना दिसत आहेत की कोणत्याही प्रकारचा ह्याचा त्यांना फायदा होणार नाही असं म्हणत आहेत किंवा त्यांना अदखलपात्र आहेत. मात्र त्यांची काही प्रमाणात तर दखल घ्यावी लागणार आहे असं एकंदरीत चित्र दिसत आहे. कारण BRSला B टीम म्हणलेलं आहे. प्रत्येक पक्ष BRS हा त्यांच्या समोर विरोधक पक्षाची B टीम आहे असं म्हणत आहे. मात्र नेमका कुणाला त्याचा फायदा तोटा होतो हे पुढच्या काही दिवसात कळेलच. मात्र BRS पक्षाने त्यांची म्हणजे इथं नोटेबल कामगिरी जे सुरुवात केलेली आहे, त्यांची दखल घ्यावी अशी गोष्टी केलेल्या आहेत असं एकंदरीत दिसत आहे. बरं वीरेंद्र, आणि ही दृश्य आपण आता प्रेक्षकांना दाखवतो, एक्सक्लुझिव्ह आहेत, विठ्ठलाच्या गाभाऱ्यातली आहेत आणि तिथे KCR स्वतः दर्शन घेत आहेत. त्यांनी त्यांच्या सोबत आणलेली काही वस्तू विठ्ठलाच्या चरणी अर्पण केलेल्या दिसत आहेत, काही प्रसाद रूपी वस्तू सुद्धा आहेत. तर आशीर्वाद घेत आहेत KCR सध्या
तिथे काही स्क्रीन्स बाहेर लावून ही दृश्य बाहेर सुद्धा दाखवली जात आहेत का? जे वारीसाठी स्क्रीनची जी सोय केलेली आहे भाविकांना, कारण प्रत्येकाला वारीमध्ये स्पर्श दर्शन घेणं शक्य नसल्या कारणाने येणाऱ्या भाविकांसाठी ज्या स्क्रीन लागलेल्या आहेत त्याच्यावर मंदिरातले गाभाऱ्याचे दृश्य दिसत असतात. त्यामुळे त्या दृश्यांमार्फत KCR यांचं पंढरपूरमध्ये आलेल्या दर्शनाचे दृश्य त्या स्क्रीनवर दिसत आहेत. बरं, मंत्रिमंडळ दर्शन घेऊन बाहेर पडायला सुरुवात झालेली आहे आणि आता KCR यांसाठी एक गाडी आलेली आहे. त्या गाडीमधून ते स्वतः सरकुलीकडे पुढे जाणार आहेत. बरं, माध्यमांची बोलण्याची काही शक्यता KCR अर्थात इथे पंढरपुरात आलेले असताना ते गाडीमध्ये बसून आपल्या पुढच्या नियोजित कार्यक्रमासाठी जातील, मात्र पत्रकार तर त्यांना गाठण्याचा प्रयत्न करतीलच. निश्चितच, मात्र मंदिर परिसरात त्यांना बोलण्यामध्ये बोलू नये असं सांगण्यात आलेलं असं कळतंय. कारण की सरकोली येथील पक्षप्रवेशानंतर जी छोटी सभा होणार आहे त्याच्यानंतर माध्यमांची बोला किंवा ते बोलतील असं सांगण्यात येत आहे. कारण इथं गर्दी खूप वाढती आहे आणि त्या गर्दीमध्ये ते बोलतील असं दिसत नाही. माध्यमांत आपला प्रयत्न असणार आहे त्यांच्याशी बोलण्याचा, मात्र ते या गर्दीमध्ये त्यांना बोलू देतील का याबाबतून मात्र प्रश्नचिन्ह आहे. त्यांचं मंत्रिमंडळ, त्यांचे सहकारी सगळे एक एक करून मंदिरामधून बाहेर पडलेले आहेत आणि स्वतः KCR हेही थोड्या वेळात मंदिरातून बाहेर पडतील. जी, ज्या रुक्मिणीद्वारातून हे सगळं मंत्रिमंडळ आणि हा ताफा विठ्ठल मंदिरात त्यांनी प्रवेश केला होता दर्शनासाठी, तेच रुक्मिणीद्वार आता उघडण्यात आलंय आणि हे संपूर्ण मंत्रिमंडळ बाहेर पडतंय. स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री हे देखील त्यांनी विधिवत पूजा केली आहे, दर्शन घेतलंय विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं आणि आता अगदी काही क्षणात दर्शन घेऊन लगेचच हे मंत्रिमंडळ बाहेर पडतंय. दृश्यामध्ये आपल्याला स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री दिसतायत आणि ते तिथे उभं राहून सर्वांना अभिवादन करत दर्शन घेऊन बाहेर पडलेत आणि आता त्यांची गाडी सुद्धा तिथे थांबलेली आहे आणि आता गाडीत बसून पुढच्या कार्यक्रमासाठी KCR रवाना होतील. सोबत त्यांचं साधारण 100 ते 150 जणांचा फौजफाटा आहे. पंढरपुरामध्ये त्यांची राहण्याची व्यवस्था करण्यात आली होती. गेल्या काही दिवसांपासून ही सगळी तयारी सुरू होती. कालपासून पंढरपुरात साधारण 200 रूम्सचं बुकिंग करण्यात आलेलं होतं, कारण तेलंगणाचं अख्खं मंत्रिमंडळच पंढरपुरामध्ये येणार होतं. साधारण काही मिनिटांपूर्वी हे सगळं मंत्रिमंडळ स्वतः मुख्यमंत्र्यांसोबत विठ्ठल मंदिरामध्ये त्यांनी प्रवेश केला आणि एक 10-15 मिनिटात दर्शन घेऊन विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेऊन हे मंत्रिमंडळ आता मंदिराच्या बाहेर पडलेलं आहे रुक्मिणी द्वारातून. आज पंढरपुरात भारत राष्ट्र समितीचं शक्ती प्रदर्शन म्हणायला हरकत नाही, कारण अगदी अचूक टायमिंग साधलंय, अचूक वेळ साधली आहे KCR यांनी असं म्हटलं जातंय. कारण आता महाराष्ट्रामध्ये हा पक्ष आपले हातपाय पसरू पाहतोय आणि आता आषाढी वारी आहे, आषाढी एकादशी आहे 2 दिवसांनंतर आणि त्याच पार्श्वभूमीवर KCR यांनी पंढरपुरात येऊन विठ्ठलाचं आणि रुक्मिणीचं दर्शन घेतल्यानंतर राजकीय वर्तुळात मोठमोठ्या चर्चा रंगतायत. त्यातच राष्ट्रवादीचे नेते भगीरथ भालके हे सुद्धा आज BRS पक्षामध्ये प्रवेश करतायत. त्यामुळे आता विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन झाल्यानंतर भालके यांच्या सरकोली या गावामध्ये स्वतः तेलंगणाचे मुख्यमंत्री जाणार आहेत. तिथे स्नेहभोजनाचा आस्वाद घेतील आणि पुढे तुळजापूर असा त्यांचा नियोजित दौरा आहे.